हॅलो गाईज, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. काय मग बरे आहात ना? बरेच दिवस रेसिपी टाकायला मिळाली नाही आहे, कारण खूप बिझी होते, त्यामुळे रेसिपी टाकता आली नाही. व्हिडिओ तर बरेच काढून ठेवलेले आहेत, पण वेळ मिळत नाही आहे. पण आजच्यासाठी तुम्हाला जो व्हिडिओ मी घेऊन आले तो एक खास व्हिडिओ आहे. म्हणजे नेहमीच तुम्ही आपलं बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावरती जेव्हा तुम्ही काही खाण्यासाठी मागवतात, तर भरपूर प्रमाणात आपले पैसे आपले जातात त्याच्यामध्ये. तर आपण हेच पदार्थ जेव्हा घरच्या घरी बनवतो तर आपल्याला ते खूप कमी किमतीत आणि घरच्या घरी बनवलं असल्यामुळे एक छान अशी टेस्ट पण येते. हॉटेलचं चांगलंच असतं, नाही बोलत नाही आहे की मी हॉटेलचं चांगलं नसतं. पण जे हॉटेलमध्ये कसं त्यांचे जे मसाले असतात किंवा इतर काही जे इंटिग्रेटर्स असतात ते त्यांनी तयार करून ठेवलेले असतात. जसं तुम्ही ऑर्डर केली का लगेच तुम्हाला ते मिळून जातं. पण आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा फ्रेश मसाल्यामध्ये बनवतो, तर त्याची टेस्ट आणि त्याची हॉटेलमधल्या बाकीच्या इंटिग्रेटेडची टेस्ट खूप वेगळी येते. तर अशाच प्रकारे काही पदार्थ मी तुम्हाला घरच्या घरी कसे बनवायचे हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले आहेत. काही काही पदार्थ अजूनही तुम्हाला खूप पदार्थ मला दाखवायचे आहेत. त्यातलाच आज एक पदार्थ आहे आपल्या हॉटेलमध्ये जो मिळणारा आहे, जो तुम्ही हमखास मागवता आणि त्याचे चार्जेस पण तुम्हाला खूप पे करावे लागतात. मग हाच पदार्थ घरच्या घरी कसा बनवायचा हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर त्याआधी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहता येतील. तर चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे. तर आपल्याला जी आजची रेसिपी बनवायची आहे ते आपल्याला बनवायची आहे नान. ओके. तर आज नान बनवण्यासाठी मी इथे थोडं एक मोठी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आपलं 1 चमचा आपलं बेकिंग पावडर असते किंवा बेकिंग सोडा असतो, हे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. नान बनवण्यासाठी काय होतं, आपल्याला हे पीठ अगोदर मळून ठेवावं लागतं. आपल्याला ह्याच्यामध्ये ईस्टचा वापर करायचा नाही, जसं हॉटेलमध्ये ईस्टचा वापर करतात आणि आपलं नान फुगवला जातो किंवा सॉफ्ट केला जातो. त्यामुळे आपल्याला ईस्ट हे शरीराला हानिकारक असते. याच्यात थोडीशी चमच्याभर साखर टाकले, छोटा चमचा हे करून. साखर टाकणं खूप गरजेचं आहे, कारण साखरेमुळे काय होतं की पीठ चांगलं फॉर्मॅट होतं आणि मस्त असं पीठ तयार होतं. त्यामुळे साखरही टाकणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकते, ॲड करते 2 चमचे. तेही आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि 2-3 चमचे आपल्याला दही ॲड करायचं आहे. घरच्या घरी हे नान खूप छान असे सुंदर होतात. तुमच्याकडे जर ओव्हन नसेल किंवा जे बोलतात भट्टी नसेल, तर तुम्ही हे तव्यावरती करायचे आहेत. सेम रेसिपी असते, जर भट्टी असेल तर भट्टीमध्ये तुम्ही करू शकता. पण जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर आपण घरी तर आपलं मोस्टली अवेलेबल नसतं, तर आपल्याला हे तव्यावरती करायचे. तर आज तव्यावरती कशाप्रकारे करायचे आहेत हे तुम्हाला दाखवणार आहेत. सेम प्रोसेस तुम्ही कढईवरती पण करू शकता. कढई उलटी ठेवून तुम्ही त्याच्यावरती करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला नान तयार करायचे आहेत. आता हे पिठामध्ये टाकण्यासाठी हे मिश्रण आधी आपण तयार करून घेतलेलं आहे, ते आपलं तयार झालेलं आहे. आता इथे मी मैदा घेतलेला आहे. तुम्हाला जर गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे किंवा दोन्ही समप्रमाणात घेतलं तरी चालेल. अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ. तर हे प्रमाण आहे अर्धा किलोचं. अर्धा मध्ये कमीत कमी 10 नान आपले तयार होतात. तर आपल्याला 4 माणसं असतील तर आपल्याला इनफ आहेत 10 नान. 4 ते 5 माणसं असतील तर. तर अशा प्रकारे आपल्याला आता हे मीठ टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि आता आपल्याला जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. जसं आपण पिठाचा गोळा सॉफ्ट असा मळून घेतो, तसाच आपल्याला चांगल्या प्रकारे हा गोळा म्हणजे जो आपल्याला तयार करायचा आहे तो चांगल्या प्रकारे मऊसूद असा मळून घ्यायचा आहे. जास्त टाईट पण मळायचा नाही आहे आणि जास्त पातळ पण मळायचा नाही आहे. मध्यम याच्यावरतीच आपल्याला मळून घ्यायचं आहे. गोळा म्हणा, डो म्हणा, जो आपल्याला पिठाचा करून घ्यायचा आहे तो व्यवस्थित असं आता थोडं थोडं पाणी न टाकता आधी पहिलं जे आपण मिश्रण केलेलं आहे तेच त्या मिश्रणामध्येच आपल्याला आधी मळून घ्यायचं आहे. जर ते मिश्रण कमी वाटत असेल आणि पाण्याची कमतरता वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता, नाहीतर पाण्याची गरज लागत नाही. ह्याच्यामध्येच मिक्स करून आपल्याला मळता येतं. अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून, एकदम टाकायचं नाही, नाहीतर काय होतं पातळ होऊ शकतं.
बघा असा सॉफ्ट असा हे करून घ्यायचं आहे. थोडंसं असं पीठ मळताना जरा थोडंसं असं आपटून किंवा असं हे करून घ्यायचं की जेणेकरून त्याच्यामध्ये जर समजा बबल्स तयार झाले असतील किंवा काही झालं असेल तर ते निघून जाऊन आपलं पीठ चांगल्या प्रकारे फॉर्मॅट होऊ शकतं आणि व्यवस्थित असे आपले मस्त सॉफ्ट असे नान तयार होतात. तशा प्रकारे आपल्याला हे घ्यायचं आहे. कमीत कमी 1 तास तरी हे पीठ ठेवायचं आहे किंवा जास्तीत जास्त 3 तास तरी ठेवायचं आहे. 3 तास ठेवला तर खूप छान असं फॉर्मॅट होतं आणि पीठ आपलं नान खूप छान असे सॉफ्ट होतात आणि छान असे टेस्टी तयार होतात. तर अशा प्रकारे आपण तयार करून घ्यायचे. आता हे माझं बघा माझे 3 तास झालेले आहेत. आता मी याचे गोळे तयार करते. गोळे तयार करताना एक आपल्याला अंदाज करून घ्यायचा आहे की आपल्याला नान किती छोटा हवा आहे, मोठा हवा आहे, त्याप्रमाणेच गोळ्याची साईज घ्यायची आहे. कारण हे थोडेसे आपल्याला जाडसर ठेवायचे असतात, चपातीसारखे पातळ नाही करायचे. त्यामुळे थोडासा गोळा आपल्याला मोठा घ्यायचा आहे. तर त्याप्रमाणे मोठा घेऊन आपण एक गोळा अशा रीतीने पहिला थोडा हाताने हे करून घ्यायचा आणि नंतर गोळा तयार करायचा आहे. आता ह्याच्यासाठी जे बाकीचं दुसरं साहित्य जास्त प्रमाणात ह्याच्यामध्ये काही आहे नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही बोलू शकता त्याला मस्त असे नान तयार होणार आहेत. आता हा गोळा आपला पिठावरती लाटून घ्यायचा, जाडसर वाटून घ्यायचे. थोडी कोथिंबीर पण बारीक करून ठेवायची आणि काळे तीळ जे बोलली ते तुम्हाला त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचे आहेत. तीळ नको हवे असेल तर तुम्ही न तीळ लावताही तुम्ही हे करू शकता. आणि तुम्हाला गार्लिक नान हवे असतील तर सेम प्रोसेस तुम्ही ह्याला करायची आहे. सेम प्रोसेस पीठ मळायचं आहे. फक्त लाटताना आपल्याला त्याच्यावरती गार्लिक पेस्ट करून लावायची आहे. म्हणजे ठेचून घ्यायचे आहेत जरा चांगल्या प्रकारे गार्लिक. आणि जसं अशा प्रकारे आता मी कोथिंबीर आणि काळे तीळ पसरवणार आहे तसेच त्याच प्रकारे गार्लिक आपल्याला त्याच्यावरती टाकून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जाड आपली पोळी लाटली गेली पाहिजे, जास्त पातळ नाही घ्यायची आहे. तवा मी ऑलरेडी तापासा ठेवलेला आहे. आता त्याच्यावरती लाटून घेऊया म्हणजे मस्त असं चिटकेल छान असं. तुम्हाला ज्या साईजचा हवा आहे किंवा ज्या आकाराचा हवा आहे ते तुम्ही करू शकता. चौकोनी, त्रिकोणी, गोल ज्या आकाराचा हवा त्याप्रमाणे करू शकता. आता ह्याच्यावरती मी पाण्याचा हात लावते म्हणजे तो तव्याला चांगला चिटकून राहील. सर्वत्र व्यवस्थित असं लागलं पाहिजे तर चिटकेल, नाहीतर मग तवा उलटा करताना तो पडू शकतो खाली. तर पाण्याचा हात जरा चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा जेणेकरून तो चिटकून राहील. आता तवा चांगला गरम झालेला आहे. आपण हे तव्यावरती टाकूया. थोडेसे बबल्स आले म्हणजे थोडे फुगलं जरा का आपण आपल्याला उलटी साईड करून आपल्याला शेकून घ्यायचं आहे तव्यावरती. बघा कसे मस्त असे बबल्स येत आहेत छान असे. आपण हे ईस्ट न टाकता आपण हे नान बनवत आहेत. बघा किती सुंदर असे नान तयार होत आहेत आपले. आणि घरच्या घरी स्वस्त आणि मस्त ह्याच नानसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात 35 ते 40 रुपये. हाय हॉटेलमध्ये गेलात तर त्याची 50 रुपये प्राईज असते. हेच तुम्ही घरच्या घरी स्वस्तामध्ये बनवू शकता. तशा प्रकारे सर्वत्र गोल फिरवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे गॅसवरती. मस्त असं सर्व साईडने शेकून झालेलं आहे. आता आपण खालची साईड पण शेकलेली आहे. आता आपण हा काढून घेऊया आणि ह्याला बटर लावून घेऊया. तर तयार आहेत आपले बटर नान. तुम्ही बटर लावत नसाल तर तूप लावलात तरी चालेल किंवा तेल लावलात तरी चालेल. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता. त्याला छान असे सॉफ्ट आणि हेल्दी, म्हणजे घरात बनवतो म्हटल्यावरती हेल्दीच असतात. तर अशा प्रकारे आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. तर असे मी सर्व नान तयार करून घेणार आहेत. मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहेत. बटर नान आपले तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही ही बनवून पहा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे आणि कसा वाटला तर हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला, ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. अशा प्रकारे आपले नान तयार झाले आहेत. बघा मस्त असे बटर लावून झालेलं आहे. सॉफ्ट असे होतात, कडक असे होत नाहीत. हे ज्याप्रमाणे मी रेसिपी सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्ही जर केलात तर सॉफ्ट असे हे नान तयार होतात घरच्या घरी. बघा मी तुम्हाला हे करून दाखवते. मस्त असं सॉफ्ट झालेले आहेत. आणि आपण ईस्ट न टाकता हे नान बनवले आहेत त्यामुळे खूप हेल्दी आहेत. आपल्याला ईस्ट हे हानिकारक असतं हे मी अगोदरही सांगितलं आहे. शरीरासाठी सारख्या प्रमाणात खाणं. तर हे घरच्या घरी तुम्ही असे नान बनवू शकता. त्याच्याबरोबर
जी भाजी तुम्हाला आवडते ती भाजी तुम्ही खाऊ शकता. जसं पनीरची आहे, मटर पनीर आहे, कुर्मा भाजी आहे. छान असे हे नानबरोबर लागतात. तसे सर्व नान माझे तयार झाले आहे. तर कमेंटमध्ये जरूर मला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर तुम्ही करून पाहिला तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मस्त असे तुम्ही नान तयार केलेत हेही मला दाखवा, पोस्ट करा. छान अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.